पिछले भाग में हमने देखा 109 लोगों ने ट्रैक की शुरुआत की थी। साटम सर ने हमें ऐतिहासिक घटनाओं से अवगत कराया, इस ट्रैक का क्या महत्व है वो समझाया। आप में से कईयों ने पावनखिंड ये ऐतिहासिक सिनेमा देखा ही होगा, लेकिन अगर सच्चा इतिहास जानना है तो आपको उस पावनखिंड में ही आना होगा। चित्रपटात राहू द्यावं, जो इतिहास आहे तो इतिहासात राहू द्यावं, या मताचं मी आहे। आगे का इतिहास जानने के लिए और रास्ते में कौन कौन सी मुश्किलें आती है वो देखने के लिए इस वीडियो को पूरा देखें। आगे वाले आगे गए, पीछे वाले पीछे रुके और हम थोड़ा भटक गए। फाइनली रास्ता मिल गया है। कुछ लोग मिले थे, उन्होंने भी बताया, और हमसे जो गुम हो गए थे लोग वो भी वापस आ गए और हम लोग एक रास्ते पे चल पड़े हैं। और उस रास्ते पे और भी कई दूसरे ग्रुप्स आए हैं, तो हम लोग को कंफर्म हो गया कि रास्ता कौन सा है। और बारिश में कहर रहा है यहाँ पे, इतना ज़्यादा बारिश है। अभी उधर थोड़ा अंदर जंगल में थे, वहाँ पे तो बहुत जोर से गिर रहा था। अभी ठंडी लगने लगा है। ये देखिए बारिश। और नाला क्रॉस करना है। फाइनली गांव में पहुंचे हैं और ये देखिए गांव है इसका। अच्छा खासा रास्ता है यहाँ पे कंक्रीट का, और यहाँ से और एक निशान भी आगे चल रहा है। उधर रस्ते पड़ा हुआ है, काट के ले लो। आप मेरा तो कंप्लीटेड मुर्गी है ना, 1/3 ओवर के लिए है नहीं। अभी वो गांव क्रॉस करके हम लोग फिर से एक छोटा सा हिल पे चढ़े हैं और अभी वॉक करते जा रहे हैं। पीछे वाला ग्रुप काफ़ी पीछे है, ऐसा जो दूसरे ग्रुप आए थे उनसे सुना है, पता नहीं है अभी, क्योंकि हम लोग के पीछे आने वाले कोई मिले ही नहीं अभी तक बहुत टाइम से। ये देखिए यहाँ पे तो भी बहुत सारे निशान लगाए हुए हैं ऐसे। दूर तक के नज़ारे देखिए कितने सुंदर दिख रहे हैं। ये पत्थर देखिए कैसे एक डिसेंट पैटर्न है, ये सब जमीन से पत्थर बाहर निकले। और ये बारिश फिर से शुरू हो गई है, थोड़ी देर रुकी थी। एक और गांव आया है चलते चलते। ये देखिए हरियाली, यहाँ भी खेती के काम चल रहे हैं। अभी जिस रास्ते पे है हम लोग वो करपेवाड़ी का धनगरवाड़ी है। अभी हम लोग नीचे और आगे जा रहे हैं करपेवाड़ी तक, उसके बाद थोड़ा देर रुकेंगे और फिर देखते हैं कितने टाइम बाद निकलेंगे। ये टाकी का स्पॉट है जो लंच का स्पॉट रहता है हर बार, लेकिन आज काफ़ी डिले हो चुका है, बारिश भी ज़्यादा है, इसके लिए यहाँ पे नहीं रुक रहे, आगे जाने वाले। अभी तक 3:15 हो गए, फिर भी लंच बाकी है। हाँ हाँ, ये देखिए अभी ये रूट है। अभी हम लोग इसमें ज़रा लकड़ी डाल रहे हैं ताकि चल के जा सके, तो कैसे जाएंगे नहीं तो। उस मिट्टी के रास्ते को क्रॉस करने के बाद यहाँ पे ऐसे पत्थर तो नहीं है, लेकिन ऐसे रिबिन्स लगाई गई है। ये देखिए ऐसी वाली रिबिन्स लगाई गई है और उसको फॉलो करते हुए भी हम लोग जा रहे हैं।
वैसे तो लीड को पता है रास्ता, लेकिन फिर भी अगर आप कोई इंडिविजुअल आ रहे हैं तो उसके लिए थोड़ा इजी रहेगा ये ट्रैक। इंडिविजुअल ना करें, ग्रुप में करें, पूरा नियोजन करने के बाद ही ये ट्रैक करें। ऐसे ही कभी भी आने के बाद मत करो। हम लोग तो वो लाइफ सोच रहे थे कि कैसे जिया होगा उस टाइम पे उन्होंने, लेकिन सच में हैट्स ऑफ है उनको। पॉसिबल नहीं है, हम लोग को सारे इक्विपमेंट है और टूर भी अच्छे खाते, फिर भी हम लोग को तकलीफ हो रही है इतना। ये फिर से छोटा सा एक नाला है, उसको क्रॉस कर देता हूँ। थोड़ा गोप्रो दो लेता हूँ पहले, बहुत मिट्टी लगी है इसमें। यहाँ से ये आगे का रूट है। ये रूट तो खराब हो गया, इसके लिए यहाँ से नहीं आ पाते, थोड़ा पीछे से आ रहे हैं सब जन। यहाँ का व्यू देखिए सिर्फ, कितना अच्छा दिख रहा है। हाँ सही वाटता है ना एकदम। ऊंचे ऊंचे पेड़ है, काफी ऊंचे ऊंचे पेड़ है। फिर एक बार वैसे ही घना जंगल आया, और ये घना जंगल यानी जन्नत है। ये सह्याद्री की खूबसूरती यही है, वो आपको यहाँ आने के बाद ही अनुभूति आती है। देखिए भले ही तो कुछ पेड़ गिर गए हो, लेकिन खूबसूरती देखिए। ऐसी जगह से वॉक करने का आज भाग्य मिला है मुझे, काफ़ी अच्छा लग रहा है। मेरा स्पीड थोड़ा बहुत कम हो चुका है, मैं जब से स्टार्ट किया तब से बैठा नहीं हूँ। देखते हैं आगे भी कब तक ये फॉलो कर पाता हूँ। फाइनली एक रोड दिख रहा है सामने, शायद गाँव आ गया है। और एक ये देखिए, आप सोचते होंगे कि ये बार बार गांव आ रहे हैं बीच में, ये कैसे आ रहे हैं। तो जब भी ये हुई थी घटना, पावन खिंड, ये जो घटना है ऐतिहासिक घटना, तो उस टाइम पे यहाँ पे कोई गांव नहीं था, पूरा जंगल था। अभी सोचिए 350 साल हो चुके हैं इस बात को, तो 350 साल में तो बहुत कुछ बदल जाता है। तो गांव क्यों नहीं बचे होंगे, इसीलिए यहाँ पे आप गांव देख रहे हैं बीच बीच में। सड़कें अच्छी मिल रही है, उस ज़माने में ना सड़कें थी ना पाथ था, बिल्कुल मतलब चलने का भी रास्ता नहीं था, इतनी सारी ये जगह थी। लेकिन अभी के लोगों को एटलीस्ट रास्ता तो है ठीक ठाक।
अभी रास्ता देखिए। कैसे कैसे तो कदम चल रहे हैं हम लोग के, पीछे भी देखिए। हाँ? सह्याद्री मावळे के ग्रुप लीडर मेरे साथ में, जो अपना खाना पीना सब हजम कर रहे हैं अभी खा पी के। तो हम लोग अभी तक ऐसे ही चल रहे हैं। तो अभी हम लोग ये चलते चलते आंबेवाड़ी पहुंच गए और ये कीचड़ से निकल रहे हैं। अभी थोड़ा आगे चलते रुकते और कहीं पर ब्रेक लेके खाना खा लेते हैं। बारिश आज कुछ आराम नहीं ले रही है, काफ़ी जोर से बारिश चल रही है। तब हम लोग भी चल रहे हैं बारिश के साथ साथ। हम लोग तो रुकेंगे नहीं, ये तो कंफर्म है। कड़केवाड़ी में पहुंचे हैं, मेरे पीछे जो दिख रहा है वो कड़केवाड़ी है। और यहाँ से अभी नीचे हम लोग आगे बढ़ रहे हैं। थोड़ा स्नैक्स वगैरह कर लिया और अभी चल रहे हैं। और अभी ऐसी बात हुई है, शुरुआत की थी तभी सबसे आगे थे, अभी सबसे आखिर में है। मतलब आगे ऑलमोस्ट 100 लोग हैं। और एक गाँव आया है रिंगेवाड़ी, और अच्छा खासा रास्ता है यहाँ पे सीमेंट का। फिर एक बार चलना शुरू किया है अभी जो गाँव गया उधर से। और ये जो धुआंधार बारिश है देख सकते हैं, पूरी हवा के साथ बारिश है। काफ़ी उतार चढ़ाव चल रहे हैं। ये और एक उतार आया है यहाँ पे। पाऊस झोडपत नाही, पाऊस ताणपडव। हाँ फिर एक बार रास्ते पे कदम रखे हैं। ये देखिए, ये देखिए अभी ये पाटेवाड़ी कड़े रास्ता लिखा हुआ है, मनाड़ा पावन। अभी ये आखिरी मतलब ये रोड के बाद आखिरी टर्न है। अभी पूरा जंगल रूट है। अभी शायद तो हम लोग को अंधेरा हो ही जाएगा जंगल पार करते करते। ये देखिए, अच्छा मुझे लगा था यहाँ से ऐसे ही कच्ची सड़क होगी, लेकिन अभी यहाँ से फिर से अच्छी सड़क आई है। ये देखिए, यहाँ पे एक मंदिर है कोई, तो पता नहीं मूर्ति कौन सी है, घंटी लगाई गई है। तो इस मार्किंग से अभी हम लोग लेफ्ट जा रहे हैं। कुछ लोग आगे बढ़े थे लेकिन वहाँ से फिर से घूम के इसी तरफ आए हैं। त्याच्यावरती छोटासा एरो आहे बघ, त्याच्यावरती छोटीशी मार्किंग आहे एरोची त्याच्यावर। इकडे मार्किंग, इकडे मार्किंग आहे। मग फाइनली 2-3 जगह घूमे इधर उधर, और अभी सीधा रास्ता पकड़ लिया हम लोग ने। मतलब रक्की भरली आहे नाही।
ज़ोर से बारिश है। अभी यहाँ से आगे का जो रास्ता है हम लोग को अंधेरे में पार करना है। फिलहाल उजाला है, थोड़ी देर बाद अंधेरा हो जाएगा। तो सभी ने टॉर्च निकाल ली है, मैंने भी अभी निकाली नहीं, लेकिन बैग में निकालूँगा। तो अभी भी रास्ता हम लोग उतर रहे हैं। पीछे देखिए कितने लोग हैं, आगे भी है। हम फंस गए हैं। चुप चुप खड़े हो जरूर कोई बात है, पहली मुलाकात है ये, पहली मुलाकात है, पहली मुलाकात है। हम फंस गए हैं और हम रास्ता ढूंढ रहे हैं। लोग काफी बढ़ गए हैं। यहाँ पे देखिए फाइनली सबके टॉर्च अभी शायद शुरू हो जाएंगे। कुछ हो गए। घुटने के थोड़ा नीचे तक पैर जा रहे हैं मिट्टी में। इस तरीके से रात में चल रहे हैं हम लोग, काफ़ी लोग हैं। एक्चुअल जी रहे हम लोग वो ट्रैक जो उस टाइम पे किया गया था। वो ट्रैक नहीं था, एक जिम्मेदारी थी। ये हम लोग ट्रैक कर रहे हैं वो वाला। सुबह से स्टार्ट किए, अभी 9:30 बज के गए, लेकिन फिर भी चल रहा है। और मैं अभी तक बैठा नहीं हूँ, जैसे मैंने आपको बताया। सुबह से 13 घंटे हो चुके हैं। छोटा मावड़ा बहुत टाइम के बाद अभी एक गांव आया है। हम लोग अंधेरे में ही चल रहे हैं। ये आप तो मेरा मुंह देख नहीं पाएंगे इसमें, लेकिन ये देखिए गांव आया है, स्कूल आया है। अभी 10:05 हुआ है। बारिश तो कंटिन्यू है ही अभी भी, और हम लोग चल रहे हैं। को हेल्प किया। हम लोग ने अभी हसौड़े गांव क्रॉस किया, वहीं पे थे। अभी थोड़ी देर चलने के बाद हाईवे आएगा, ऐसा उन्होंने बताया है। और फिर लेफ़्ट मारेंगे तो 3 किलोमीटर पे पांडरपानी है। तो अभी 3 किलोमीटर वहाँ से चलना है। पहले ये है थोड़ा पैच चलना है। हाँ, थैंक यू रे, चेहरा तरी दिसला। ठीक है, चलते जाना है। रास्ता देखिए कैसा है, पूरा कीचड़ कीचड़। 3 किलोमीटर है पांडरपानी। फाइनली पांडरपानी पे पहुँचे। अभी टाइम हुआ है 11:20। मॉर्निंग में स्टार्ट किया था ट्रैक, तब से बैठा नहीं हूँ, अभी तक नहीं बैठा हूँ। अभी सोच रहा हूँ बैठता हूँ, क्योंकि अभी और 19 किलोमीटर का ट्रैक बाकी है। तो लेकिन अभी काफ़ी लेट हो गए, तो थोड़ा बैठना चाहिए ऐसा दिल को लग रहा है। नहीं तो जो अनुभव लेना था उन जवानों ने, उन मावड़ों ने लिया था शिवाजी महाराज के टाइम पे, वो अनुभव तो हमने अच्छा खासा ले लिया है। तो और वही लेने के लिए तो हम लोग आए थे स्पेशली। मतलब मैं तो उसी लिए आया था, तो मैं इसीलिए बैठा नहीं किधर भी। हाँ, सिर्फ एक बार शू लेस बांधने के लिए बैठा था। और
ऐसे लगा था कि वो लिंच मेरे पैर में चिपक गई है, तो वो थोड़ा डाउट कंफर्म करने के लिए जस्ट 1 मिनट ऐसे बैठा था और कहीं पर भी नहीं बैठा और सीधा यहाँ पर आया। अभी कुछ स्नैक्स करते हैं या खाना खाने की तो इच्छा ही नहीं है, लेकिन कुछ खाना पड़ेगा। बाकी ये भी आगे ट्रैक करते हैं तो आपको बताता हूँ। रात के 1:45 बजे और अभी हम लोग पांडर पानी से पावनखिंड की तरफ निकले हैं। बारिश अभी भी चालू ही है। 109 लोग आए थे हम लोग, उसमें से अभी आगे सिर्फ 25 लोग आ रहे हैं, बाकी सब सो गए बस में। नाही त्याला इकडचं जिओग्राफिकल नॉलेज पण बऱ्यापैकी होतं, त्यामुळे त्याने काय केलं की आपली 3 जहाजं राजापूरच्या खाडीत आणून उभी केलेली। कोणाच्या मदतीने? इंग्रजांच्या। आलं लक्षात? आणि ही गोष्ट शिवाजी महाराजांना माहीत होती। आलं का लक्षात? आता आपल्याला अफजल खानाला बुडवायचं आहे हे ठरलेलं आहे। ते बुडवत्या वेळी त्याला पूर्ण बुडवायचा, मग तो कुठूनही त्याचं कुठेही काही असू दे, ही राजांची स्ट्रॅटेजी आहे। बरोबर आहे? मी नुसतंच त्याच्याबरोबर आलेले जडजवाहीर व्यापारी ह्या सगळ्या गोष्टी लुटायच्या आहेतच, पण त्याचबरोबर त्यांनी ती 3 जहाजं जी राजापूरच्या खाडीत उभी करून ठेवलेली आहेत ती पण राजांना लुटायची आहेत। कारण मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं ते हिंदवी स्वराज्य शून्यातून निर्माण होत आहे। आपल्याकडे पैसा नाही आहे आणि आपण तो पैसा आपल्या जनतेला तोशीष देऊन नाही उभा करू शकत। समजलं की नाही? त्यामुळे शत्रूचाच पैसा वापरायचा आणि शत्रूलाच हरवायचं, ही महाराजांची कायम स्ट्रॅटेजी आहे। त्यामुळे ती 3 ही जी आहेत जहाजं ती ताब्यात घेण्यासाठी म्हणून त्यांनी दोरोजीला पाठवलं। आलं लक्षात? पण इंग्रजांची त्याला मदत असल्यामुळे इंग्रजांनी त्याला ती काय हाती लागू दिलेली नाही। आता आपल्याला जहाजं मिळत नाही हे बघितल्यानंतर दोरोजीने त्या ग्रिफर्डला काय पकडलं आणि त्याच्याबरोबर आणखीन 2 अधिकारी होते, त्यांनाही पकडलं आणि सांगितलं ह्यांना सोडायचं असेल तर ती जहाजं आमच्याकडे द्या असं। आणि त्याला आणून यांनी कुठे ठेवला? वासोट्यावर। हे असा तो प्रकार आहे। आलं लक्षात? आणि मग नंतर त्या मॅटरमध्ये इंग्रज शिवाजीराजांशी संपर्क साधतात काय, आणि ते जे अधिकारी आहेत त्यांना तोपर्यंत ह्या मराठ्यांनी काय केलेलं असतं, इकडून उचलून विशाळगडावर टाकलेलं असतं। हां, विशाळगडावरती खेळणा असा उल्लेख आहे इतिहासामध्ये। खेळणा असा उल्लेख आहे। खेळणा हे विशाळगडाचं दुसरं नाव आहे। त्याला ते इकडे आणलेलं असतं आणि मग राजे असं दर्शवतात की मी तुमच्यावर उपकार करतोय काय आणि त्यांना सोडतोय, आणि ते करतेवेळी मी दोरोजीला सुद्धा शासन करतोय किंवा समज देतोय असं दाखवून त्यांना ते मग रिलीव्ह करतात। असं आहे। थोडाफार तरी कागद दिला नाही? दिलं पण त्यांनी ताबडतोब जेव्हा पन्हाळगडाला वेढा पडला होता तेव्हा त्यांनी तोफा आणल्या होत्या ना, तेव्हाच राजे चिडले होते ना की तुम्ही आत्ताच केला। बरोबर आहे ना, ती खुन्नसच होती। पण अफजल खान प्रकरणानंतर
पन्हाळगड घडलं त्याच्या दरम्यानची ही घटना आहे. बरोबर नाही म्हणजे त्यांनी तेच म्हटलं होतं ना म्हणजे आलं की नाही लक्षात. आता आपल्या माणसाला जेव्हा ही म्हणजे त्यांना जेव्हा सोडलं त्यावेळी ही घातलेली कंडिशन होती की आम्ही तुमच्या विरुद्ध उभे राहणार नाही म्हणून. तरी पण ते उभे राहिले शेवटी बिकॉज दे आर बिझनेस माइंडेड असं. हम लोग की गाड़ी अभी आई है ऊपर. हम लोग पूरा ट्रेक करके जाने वाले हैं और वो गाड़ी हम लोग खुल जाएगी बाद में ऊपर से. तो ये पावनखिंड की तरफ जाने का रूट है. तो अभी यहाँ से बस भी जा रही है और हम लोग भी जा रहे हैं यहाँ से आगे. ऑलमोस्ट 1.5 किलोमीटर है. इतना वॉक करके आगे जाते हैं. हा बुरुज आहे आर्टिफिशियल आहे सगळ्यांना येऊ द्या. हो तर खरा म्हणजे हा अंधार आहे पण तुम्ही आता समजून घ्या. उलगड बाग आहे काय ती खिंड बरोबर आहे. आता आपण ह्या बाजूने आलो आहे आणि इथून आपण ह्या पायऱ्यांनी खाली उतरणार आणि असाच चढ समोरच्या बाजूला आहे आणि त्या बाजूला भातकळी नावाचं एक गाव आहे. ह्या दोन डोंगरांमधली ही जागा ज्या ठिकाणी प्रत्यक्ष युद्धप्रसंग घडला त्यामुळे खिंड इथून सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. मी पहिला ट्रेक जेव्हा केला ते साल आहे 1997 1997. आज 25 वर्ष झाली त्या गोष्टीला. त्यावेळी हे असं काही नव्हतं. हा डोंगर त्याच्या मूळ स्वरूपामध्ये होता. तीच निसरडी घसरणारी वाट होती. या दोन डोंगरांच्या मध्ये वाहणारा ओळ तो आजही वाहतो. तो ओळ आहे काय आणि त्याच्या समोर एक ढोलकाठी होती आणि आत्ता उरलेली जी ढोलकाठी आहे ती होती. म्हणजे दोन ढोलकाठ्या होत्या. मध्ये वाहणारा ओळ होता. इथून उतार होता आणि तिकडचा पुढचा भातकळीचा चढ होता. पण आता सध्या महाराष्ट्रामध्ये हे सगळं पर्यटन आणि सौंदर्य आणि ते सगळं जे काय वाढत चाललं आहे तर त्याला चालना देण्यासाठी म्हणून हे आता हा आर्टिफिशियल बुरुज या ठिकाणी त्यांनी उभा केला. याला इतिहासाचं काही महत्त्व नाही. तुम्ही चढून वरती जाऊन फोटो वगैरे पाहिजे तर तुम्ही काढून येऊ शकता. जैसे कि अभी सर ने बताया ये जो जगह से हम लोग अभी चल रहे हैं ये पहले पूरा मिट्टी का था. मिट्टी की जगह थी. अभी यहाँ पे पूरा स्टेयर्स बने हैं अच्छे खासे पत्थर के. यहाँ पे वो पुल बना गया और नीचे से पानी बहता है जो पावनखिंड बोला गया है इतिहास में. जिसको जीने के लिए आए हैं और जो मावड़े थे उनको श्रद्धांजलि देने के लिए हम लोग आए हैं. ये ट्रैक कर रहे हैं. आज उसी जगह पे आके पहुँचे हैं. ह्या ठिकाणी उभे ही जी जुनी खिंड आहे ना हा ओढा वाहतो इथं ते उभे आहेत. असं धोतर नेसल्यात. वरती ती बंडी आहे त्यांची नेहमीची आणि ते असा हात दाखवते. असा फोटो आहे. संपूर्ण हे जंगल दिसतं त्याच्यामध्ये आणि कोणी तर असे उभे आहेत. म्हणजे ह्याच वाटेनं ती मंडळी आली. गनिम आला त्याला इथेच अडवलं गेलं आणि त्याला इथेच थोपवलं गेलं. कळलं. 3000चं सैन्याने आपण 300 जण होतो. 1:10 प्रपोर्शन आपल्याकडे. देखिए मैं अभी जहाँ बैठा हूँ ये वही है पावनखिंड जहाँ पे इतना बड़ा इतिहास हुआ था. इतिहास घटा था. शिवाजी महाराज के साथ 600 मावड़े निकले थे लेकिन यहाँ पे 300 मावड़े की प्राण की आहुति देनी पड़ी थी सिर्फ शिवाजी महाराज की हिफाजत के लिए और उनको हिंदवी स्वराज्य अच्छे से आगे लेके जाना था. क्योंकि जैसे कि मैंने आपको पहले भी बताया
कि कहा जाता है कि लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। इसका मतलब यही है कि अगर लाखों मरेंगे तो भी कोई बात नहीं है, लेकिन जो उनको पोस रहा है वो तो बचना ही चाहिए किसी भी हालत में। तो सिर्फ उनके लिए इन 300 मावड़े ने अपनी जान दे दी। यहाँ पे जान दे दी कहना गलत हो जाएगा, क्योंकि वो शहीद हुए हैं शिवाजी महाराज के लिए, स्वराज्य के लिए, हमारे लिए, हिंदू धर्म के लिए। तो यहाँ पे उनका स्मारक बनाया गया है, ये देखिए। तर सर्वप्रथम मग सर्वांचं या पवित्र स्थानी अर्थात पावनखिंडीमध्ये हार्दिक स्वागत। खूप अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे की 46 किलोमीटरचा पायी प्रवास करून एक टाकी तोही तुम्ही आज इथे या ठिकाणी आलात आणि बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या रुधिरानं पावन झालेल्या या पावनखिंडीमध्ये आज तुम्ही इथे आलात, ही खूप आनंदाची बाब आहे, कौतुकाची बाब आहे। त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन। आज सकाळी जेव्हा आपण पन्हाळगडावरून निघालो त्यावेळी आपण थोडासा इतिहास ऐकला होता आणि त्या इतिहासामध्ये आपण कुठपर्यंत ऐकलं तर अफजल खानाच्या वधापासून बरोबर ते राजे पन्हाळगडावरून निघाले इथपर्यंत आपण ऐकलं आणि ती तारीख होती 12 जुलै 1660। वेळ होती रात्रीचे 10 वाजता। 600 जणांची तुकडी घेऊन बांधलांच्या सेनेतल्या 600 निवडक मावळ्यांची तुकडी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून निघाले। त्यांच्या हेरांनी जी काय पथ शोधली होती, वेड्यातली जी काय मोकळी जागा शोधली होती त्या वाटेनं ही सगळी जण निघालेली आहेत। त्या दिवशी पौर्णिमा, पण असं म्हणतात नाही की तुमचं जर एखादं कार्य तुम्ही सत्कार्य करत असाल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली मदत पूर्वक होतात, बरोबर। तसंच अनायासे त्या दिवशी पौर्णिमा असून सुद्धा आज जसा दिवसभर पाऊस कोसळतोय तसाच त्या दिवशी रात्री हा पाऊस कोसळायला सुरुवात झाली। आकाशामध्ये काळे मिट्ट ढग आच्छादले गेले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली, विजा कडाडू लागल्या। म्हणजे पौर्णिमा आहे म्हटल्यानंतर खरं तर पूर्ण चंद्राचा उजेड पाहिजे, स्पष्ट सगळं बऱ्यापैकी दिसतं। पौर्णिमेच्या कधी रात्री तुम्ही फिरला तर तुमच्या लक्षात येईल, पण जणू काय अमावास्या असावी इतपत काळोख त्या दिवशी निसर्गाने निर्माण केलेला होता। कशासाठी तर आपले लाडके शिवाजी महाराज निघून जात आहेत या पन्हाळगडावरून, हे शत्रू पक्षाला दिसू नये म्हणून। आलं लक्षात। आणि मग ह्या एरांनी शोधलेल्या त्या फटीतून, त्या वाटेवरून छत्रपती शिवाजी महाराज निघाले। ती जागा होती चोर राजदिंडीची, म्हणजे ज्या ठिकाणाहून आपण आज सकाळी निघालो तो नंदी आपण बघितला, त्याच्यानंतर ती आर्च स्टोन त्या ठिकाणी बघितला की नाही। याच वाटेने ही मंडळी विशाळगडाच्या दिशेने निघाले। विशाळगडाचं जे अंतर आहे हे पन्हाळगडापासून वायव्य दिशेला 20 कोस इतपत आहे। 20 कोस म्हणजे ही पूर्वीची मापन पद्धती होती, साधारण 3 किलोमीटर। याचा अर्थ पन्हाळगडापासून विशाळगड हे अंतर साधारण 60 किलोमीटर आहे। आलं लक्षात। हा, आता राजे विशाळगडाकडेच का निघाले, बरोबर आहे। तर एक पन्हाळगडावरून तोच एक किल्ला सगळ्यात जवळ, दुसरा तो स्वतःच्या ताब्यात होता, म्हणजे हिंदवी स्वराज्यामध्ये होता त्यावेळी। त्या किल्ल्याच्या विशाळगडाचा जो किल्लेदार होता तो शिवाजी महाराजांनी नेमून दिलेला होता। हिंदवी स्वराज्यामध्ये त्यावेळी विशाळगड होता आणि हा विचार करून सगळ्यात जवळचा किल्ला तोही चांगला मजबूत, कारण त्यावेळीचे सगळे जे किल्ले आहेत हे राजांनी
कमीत कमी 1 वर्ष मानता येतील असं त्याची तजवीज करून ठेवलेली आहे. कारण मध्ये आता येते वेळी मी तुम्हाला सांगितलं की इतिहासामध्ये वाक्य आहे, हजरती 350 किल्ले आहेत. औरंगजेब एक एक किल्ला वर्ष घेऊन जाता, त्यात वर्ष पडत नाही, त्यात आयुष्य पडत नाही. म्हणजे माझ्याकडे जे किल्ले आहेत 350 किल्ले, त्याच्यातले जर एक एक किल्ला एक वर्ष जरी आम्ही लढवला तरी औरंगजेबाला हे 350 किल्ले घेईपर्यंत तो काही जगणार नाही आणि त्याला कधीही त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये हिंदवी स्वराज्य नेस्तनाबूत करता येणार नाही. इतका प्रॉपर बंदोबस्त छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी आपल्या सगळ्या गड किल्ल्यांवरती केलेला होता. आणि मग हे राजे निघाले त्यावेळी त्यांनी काही योजना मनामध्ये ठरवलेली आहे. अत्यंत बुद्धिमान राजा, जगाच्या इतिहासामध्ये तुम्ही कोणत्याही इतिहासाचं जर रेफरन्सेस बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा बुद्धिमान राजा तुम्हाला मिळणार नाही. आणि इतकं परफेक्ट प्लॅनिंग आहे की ते बरोबर त्यामध्ये तुम्हाला 100% यश मिळालंच पाहिजे. इतकं परफेक्ट प्लॅनिंग करणारा अत्यंत हुशार, चाणाक्ष, बुद्धिमान असा हे आपले छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि त्यांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी बांधवांचं 600 जणांचं सैन्य तयार करायला सांगितलं आणि 2 पालख्या तयार करायला सांगितलं. ओके, या 2 पालख्या कशासाठी? काहीतरी कारण असलं पाहिजे ना, कारण आपण नंतर बघूया. आता ह्या 2 पालख्यांमध्ये बसण्यासाठी 2 व्यक्तिमत्व हवी, 2 माणसं हवी ना, बरोबर की नाही? मग दुसरा माणूस कोण? प्रश्न आला. इथे परत आपल्याला शिवाजी महाराजांचा आणखीन एक गुण आपल्याला लक्ष देतो, तो म्हणजे त्यांची निरीक्षण क्षमता, अवलोकन, दृष्टी किती तेज, याचं हे उदाहरण आहे. त्यावेळी ह्या पन्हाळगडावरती एक शिवाकाशीद नावाचे मावळे होते, सरदार होते. या शिवाकाशीदांची जी शरीरयष्टी आहे ही सर्वसाधारण शिवाजी महाराजांना साम्य धरणारी. जसं शिवाजी महाराजांची हाईट बॉडी आहे अगदी तशीच आहे, पण बाजूला कोणाला उभा केला डमी म्हणून तर हा शिवाजी वाटेल इथपर्यंत त्याची ती व्यक्तिमत्व होतं. हे शिवाजी महाराजांनी हेरलेलं, बरोबर आहे. आणि त्या माणसाचा उपयोग करून घ्यायचा या प्रकरणामध्ये हे राजांनी ठरवलं. त्याला बोलवलं, रितसर बोलवलं आणि त्याला सांगितलं की ही अशी अशी कल्पना आहे आणि असं असं तुला करायचं. शिवाकाशीदाने एकदम आनंद झाला. आणि ती कल्पना काय होती की तुला दुसरा शिवाजी बनायचं. माझ्या अंगावर पण काटा आहे. उद्या कोणाला जर सांगितलं अरे तू शिवाजी बन, तर त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्यासारखा आनंदाचा सोहळा नाही. आणि इथे तर साक्षात शिवाजी महाराज शिवाकाशीदांना सांगतात की तुम्ही शिवाजी बना, माझ्यासारखाच ड्रेस, माझ्यासारखीच दाढी, माझ्यासारखा जिरेटोप, अंगरखा, सगळं माझ्यासारखं करायचं. पण हे पर्यटन किंवा हे वेषांतर करणं इतकंसं सोपं नाहीये. याच्या पाठीमागे खूप मोठं गांभीर्य आहे. तर काय गांभीर्य आहे? या प्रकरणामध्ये तुमचा जीव जाऊ शकतो, तुमचं मरण कदाचित येऊ शकतं, कदाचित येणार नाही. चालेल? राजांनी प्रश्न विचारला. शिवाकाशीद लगेच उत्तरले, राजा हिंदवी स्वराज्यासाठी मरण येणार असेल तर मी एकदा काय 1000दा माराल तर, आणि तेही मी शिवाजी बनून जर करणार असेल त्यासारखा आनंद सोहळा नाही माझ्यासाठी. बघा, आपला मृत्यू समोर दिसतोय आणि तरी सुद्धा त्या मृत्यूला आलिंगन देण्यासाठी हे शिवाकाशीद तयार आहेत. आज आपण 4 पावलं बाजूला टाकायचा विचार केला तरी नको. आमच्याकडे शिवाजी जन्माला यायला पाहिजे तर पण कोणाच्या? दुसऱ्यांच्या घरात. ही आजची मनोवृत्ती आहे. आणि तेव्हाची मनोवृत्ती बघा, राजा मी 100 वेळा मारायला तयार आहे हिंदवी स्वराज्यासाठी,
कारण हिंदवी स्वराज्याची व्याख्याच काय होती? हिंदवी स्वराज्याची व्याख्या होती इथल्या लोकांनी इथल्या लोकांचं इथल्या लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य ते हिंदवी स्वराज्य. ही शिवाजी राजांची जागीरगी नव्हती, मालकी नव्हती हिंदवी स्वराज्य म्हणून. ते जनतेचं राज्य होतं. हे राज्य व्हावे हे तो श्रीच इच्छा. आणि मग राजांनी ही कल्पना शिवाकाशीदांना सांगितली, तयार झाले. आणि मग त्या 2 पालख्या रात्री 10 वाजता पन्हाळगडावरून निघाल्या. शिवाजीराजे तर स्वतःच्या वेशामध्ये होतेच. शिवाकाशीदांनी सुद्धा शिवाजीराजांसारखा वेश परिधान केला आणि शिवाजीराजे पालखीत बसलेले आहेत. त्यांचा संपूर्ण प्रवास हा पालखीतून झालेला आहे हे लक्षात घ्यायचं. सकाळी कोणतरी मला एक चांगला प्रश्न विचारला की ते पायी चालले की पालखीतून चालले? तर ते पालखीतून चाललेले आहेत, पायी चाललेले नाही. कारण ते कोण आहेत? राजा आहेत. तो कोण आहेत? जनतेचे पोशिंदे आहेत. म्हणून मी त्याला उत्तर दिलेलं, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. त्याप्रमाणे हे 600 मावळे मेले हरकत नाही, पण शिवाजी राजांच्या केसाला धक्का लागता कामा नये, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. राजे पालखीतून निघाले. पण शिवाकाशीदांची काय परिस्थिती होती? ते राजा होते का? सरदार होते, मावळे होते. ते पालखीत बसले नाही. ते सर्वसाधारण मावळ्यासारखे सरदारांसारखे पालखीच्या बाजूने चालू लागले. कारण जोपर्यंत त्यांना जी भूमिका निभावायची आहे त्या भूमिकेची वेळ येत नाही तोपर्यंत ते राजा नाहीत. आणि मग ही 600 जणांची तुकडी तो वेळा फोडून निघाली. आणि ह्या वेळा फोडून निघत असतेवेळी म्हणजे मसाईच्या पठाराच्या दिशेने, आज सकाळी आपण तिथून चालायला सुरुवात केली ती जागा, ही निघत असतेवेळी बरंच अंतर चालून गेल्यानंतर कुठेतरी त्या अंधारात, कारण पावसाचे दिवस होते, मगाशी मी सांगितलं विजा कडकडत होत्या, वेढा तसाच होता. सिद्धी जोहरचा वेढा जो शिवाजी राजांना वाटला होता की पाऊस सुरू झाल्यानंतर सिद्धी जोहर वेढा उचलून निघून जाईल, पण तसं झालं नाही. त्याने तो आणखी मजबूत बनवला की जेणेकरून पावसाचा त्रास त्याच्या माणसांना होणार नाही, ही दक्षता त्याने घेतली. त्यामुळे वेढा काही सैल झाला नाही, राजांना बाहेर पडता आलं नाही. बाहेरून सिद्धी हिलाल, नेताजी पालकर यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांच्याही पदरी अपयश पडलं. आणि मग राजे त्या वाटेनं निघून जात आहेत हे कुठेतरी त्या अंधारामध्ये 2 डोळ्यांनी बघितलं. त्या वेड्यातल्या 2 डोळ्यांनी कुठेतरी हे बघितलं की इथून हा बराचसा जनसमुदाय या वाटेनं कुठेतरी गेलाय आणि त्यांनी आपल्याला बघितलंय हे मराठ्यांना पण कळलं. आलं लक्षात? आता प्रसंग मोठा आहे. राजे निघतायत आणि राजे निघतायत हे आता शत्रू पक्षाला कळलंय. मग काय तर ती योजना, काय योजना? तर बाजूने चाललेला शिवाकाशी जे आहेत त्यांनी काय करायचं? आता शिवाजी महाराजांची भूमिका निभावायची आहे. आलं लक्षात? आणि मग ते शिवाकाशी जे आहेत ते काय झाले? पालखीत बसले. आणि शिवाजी राजांची जी पालखी आहे ती आड वाटेला जंगलामध्ये निघून गेली. आणि हे 4 भोई, 8-10 माणसं बाजूला आणि आतमध्ये हा डुप्लिकेट शिवाकाशी. अशी ही जत्रा मलकापूरच्या दिशेनं, कारण राजांनी काय सांगितलं होतं? मी रात्री तुला भेटायला येतो. म्हणजे ज्या बाजूला सिद्धी जोहरची छावणी होती त्या बाजूला ही पालखी निघालेली आहे. आलं लक्षात? आणि मग ज्या 2 डोळ्यांनी ती पालखी बघितली होती किंवा तो त्या माणसांचा जत्था बघितलेला होता त्यांनी ती जाऊन गोष्ट काय केली? सिद्धी जोहरला
सांगितले. आता सिद्धी का कठीण प्रसंग आहे आणि मोठ्या विश्वासानं सलाबत खान अशी पदवी देऊन विजापूरच्या दरबारानं त्यांना या किल्ल्याच्या मोहिमेवर पाठवलं होतं आणि राजा चक्क पळून गेला, फसवून गेला. नाचक्कीचा प्रसंग आहे. सिद्धी जोहारच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याच्या माणसांमध्ये त्याचा जावई होता आणि त्या जावयाचं नाव होतं सिद्धी मसूद. त्याने सिद्धी मसूदला बोलवलं, थोडस त्याच्याकडे सैन्य दिलं आणि त्याला सांगितलं की तू जा आणि तो शिवाजी राजा पळून गेलाय, त्याला जाऊन तू पकड आणि माझ्याकडे घेऊन ये. सिद्धी मसूद लगेच निघाला. वाटेत त्याला आयती कोण भेटली? शिवा काशीदांची पालखी. आता या सिद्धी मसूदच्या बापाने कधी शिवाजी राजांना बघितलं नाही. त्यात हा अंधार, तो काळोख, तो पाऊस. त्याने विचारलं, कोण आहे अंदर? शिवाजी महाराज. चलो. तो ती पालखी घेऊन कुठे आला? त्या छावणीमध्ये आला ज्या ठिकाणी सिद्धी जोहार बसलेला होता. त्याच्या तंबूत शिवा काशीदांनी प्रवेश केला. शेवटी काय, ते सोंग आहे, ते वेषांतर आहे. शिवाजी महाराजांची जी ही आहे, तेज आहे, काय ते सगळं काय त्या चेहऱ्यावरती उमटणार नाहीये. आणि शेवटी काय झालं तरी शिवा काशीदांना माहिती आहे ना, आता काय आपला मृत्यू आहे, डोळ्यासमोर दिसतोय. सिद्धी जोहार काय त्याची आरती उतारणार नाही होता, बरोबर की नाही? त्यामुळे कुठेतरी तो चेहरा म्लान झालेला असेल, काळजी उठली असेल. आणि दुसरं महत्वाचं असं की ह्या सिद्धी जोहारच्या बरोबर या अफजल खान प्रकरणामध्ये ज्यांनी खरोखर भाग घेतला होता तो अफजल खानाचा मुलगा फाजल खान, बाजी घोरपडे असे नामवंत सरदार आता सुद्धा हजर होते. आलं लक्षात? त्यांनी ह्या शिवा काशीदाला बघितलं, त्याचं ते चालणं, त्याचं ते येणं, त्याचा तो चेहरा. त्यांनी येऊन हळूच सिद्धी जोहारच्या कानात सांगितलं, ये शिवाजी नहीं है, जो हमने शिवाजी देखा वो ये शिवाजी नहीं है प्रतापगढ़ वाला, ये कोई और है. आता आणखीन दुसरा आश्चर्याचा धक्का सिद्धी मसूद जोहारसाठी. म्हणाला, मग हे हायकोर्ट. त्यांनी शिवा काशीदाने विचारलं, तुम हाईकोर्ट? भाई तो शिवा काशी तू? अरे फिर शिवाजी किधर है? तो शिवाजी गया, शिवाजी भाग गए, आपको नहीं मिलना. हे ऐकल्यानंतर सिद्धी जोहारच्या तळपायाची आगी मस्तकात गेली होती. त्याने सरळ आपली शमशेर उघडली आणि शिवा काशीदांच्या चिरफळ्या उडवल्या. आणि अशा रीतीनं शिवा काशीदांचा आत्मसमर्पण किंवा प्राणाहुती आपण म्हणूया ती त्या ठिकाणी पडली. त्यावेळी साधारण सकाळचे 5 वाजले. आलं लक्षात? आता हा खरोखरचा शिवाजी नाही हे ठरलं, तो मेला हेही ठरलं. आता खऱ्या शिवाजीला तर पकडायला पाहिजे ना, तो तर पळाला. आता पळाला कुठून? विशाळगडाच्या दिशेने गेला, एवढं तर कळत आहे आता, बरोबर की नाही? कारण इथून हाच एक किल्ला त्यांना जवळ आहे. परत सिद्धी मसूदचं सगळं सैन्य या खऱ्या शिवाजी महाराजांच्या पाठीमागे लागलं. आणि मग हा जो पाठलाग सुरू झाला तो पाठलाग इथे येईपर्यंत साधारण सकाळचे 10 वाजलेले. आज ज्या ठिकाणी खिंडीत तुम्ही बसलाय त्या खिंडीमध्ये शिवाजीराजे आणि बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे सासरे मावळे या ठिकाणी आलेले आहे. आणि त्यांना माहिती आहे आता पाठीमागून सिद्धी जोहारचा पाठलाग होतोय, आपल्याला हे लोक पकडायला येत आहेत. तेव्हा बाजीप्रभूंनी त्यांना सांगितलं की राजे आता वेळ दवडू नका, तुम्ही विशाळगडावर वेळेवर पोचणं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही ह्याच्यातले निम्मे मावळे घ्या आणि तुम्ही विशाळगडाकडे निघा. आता होते किती मावळे यांच्याकडे? 600. निम्मे मावळे घ्या म्हणजे किती? 300. 300 मावळे बाजीप्रभूंकडे आणि 300 मावळे शिवाजी राजांकडे. अशा रीतीने ही विभागणी करून आम्ही मोठ्या महत् प्रयत्नाने आपल्या छातीवरती दगड ठेवून आपण म्हणूया शिवाजी राजांनी बाजीप्रभूंचं ते म्हणणं मान्य केलं आणि राजे विशाळगडाकडे निघाले. तेव्हा बाजीप्रभूंनी त्यांना वाक्य वापरलेलं आहे, राजे
गनिमास खिंड चढू देत नाही. राजे गनिमास खिंड चढू देत नाही. म्हणून आपण आता आलो तर उतार, आणि समोर जो चढ आहे तो खिंड चढू देत नाही, कारण विशाळगड ह्या दिशेने जाणार. आलं लक्षात? राजे गनिमास खिंड चढू देत नाही, म्हणून ते वाक्य तसं आहे. आता हे ठरल्यानंतर राजे निघाले विशाळगडाच्या दिशेने, आणि इथं बाजी प्रभूंनी आपलं 300 जणांचं जे सैन्य होतं हे या सगळ्या झाडाझुडपांमध्ये लपवून ठेवलेलं आहे. आणि जसा जसा आता ती वाट बघितली ना केवढी आहे, की पूर्वी तर आणखीन चिंचोळी होती, त्या चिंचोळ्या वाटेनं तो माणूस येणार, त्याला मारायला किती वेळ लागतोय, बरोबर की नाही? आणि इथे हा घनघोर प्रसंग त्यावेळी सुरू झालेला आहे. राजे निघाले विशाळगडाकडे, आणि इथे सिद्धी मसूदचं सैन्य आलेलं आहे, आणि त्यांचं आणि बाजी प्रभूंचं युद्धाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. देवांनाही हेवा वाटावा असा इतिहास इथं घडला. देवांनाही हेवा वाटावा असा इतिहास इथं घडला. या पावनभूमी बाजींच्या ध्येयाची चाळण उडाली होती. रक्ताचे अर्य ओसंडत होते. प्रत्येक अर्य बिंदूत होता स्वातंत्र्याच्या सूर्या आता तरी प्रसन्न हो, स्वातंत्र्याच्या सूर्या आता तरी प्रसन्न हो. सकाळी पूर्व क्षितिजावर उघडलेला आकाशातला सूर्य मध्यान्ह तळून आता संध्याकाळकडे निघाला होता, पश्चिम क्षितिजाकडे निघालेला होता, आणि अद्याप राजे विशाळगडावर पोचलेल्याची खूण ऐकू येत नव्हती. राजे विशाळगडावर गेल्यानंतर बाणांचा भडीमार करणार होते, तोफांचा आवाज काढणार होते. जोपर्यंत तोफेचा आवाज ऐकत नाही तोपर्यंत बाजी प्रभू हटायला तयार नाही. त्यावेळी बाजींनी जे वस्त्र परिधान केलं होतं त्यांच्या छातीवरती शेला होता. त्या शेल्याच्या आतमध्ये अंगरखा होता. त्या अंगरखाच्या आतमध्ये भारदस्त अशी छाती होती, आणि त्या छातीमध्ये काय होतं? रोज सकाळी शंकराच्या पिंडीवरती बेल भंडारा वाहून त्याला नतमस्तक होताना जो आदरभाव आपभाव त्यांच्या मनामध्ये होता, तो आपुलकीचा आणि आदराचा भाव शिवाजी महाराजांबद्दल, जिजाऊ माँसाहेबांबद्दल त्यांच्या हृदयामध्ये सदैव असत. अशी ती छाती आतमध्ये होती. बाजींच्या कमरेला शेला होता, त्याच्यामध्ये ज्ञान, आणि ज्ञानामध्ये काय होती? तलवार. तलवारीमध्ये काय होता? भीम पराक्रम. कितीही युद्ध झालं, कितीही गरीब उठला अंगावरती, तरी मी राजांना दिलेला शब्द कदापि कमी पडून येणार नाही, असा तो थोर पराक्रम त्या तलवारीमध्ये, समशेरीमध्ये होता. आणि अशा रीतीने जवळजवळ सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 7 तास हे युद्ध ह्याच ठिकाणी, ह्याच ज्या ठिकाणी आता तुम्ही बसलाय त्या ठिकाणी खेळलं गेलं. आणि इथून राजे जे निघाले ते गेले विशाळगडाकडे. पण विशाळगडाची परिस्थिती काय होती? तर ज्यावेळी सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला, त्याच वेळी त्याने विशाळगडाला सुद्धा वेढा घातला. आणि सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव पालवणीकर हे 2 मराठी सरदार त्या वेढ्याचं नेतृत्व करत होते. आता शिवाजी महाराजांना ही गोष्ट माहीत नव्हती, पण तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे ह्या लोकांचा वेढा इथे पडलाय, आदिलशाहचा वेढा इथे पडलाय, आणि हा वेढा जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत आपण विशाळगडावर जाऊ शकत नाही. म्हणजे इथे बाजीप्रभू देशपांडे लढत होते, आणि विशाळगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज स्वतः लढत होते. आणि तिथं सुद्धा त्या रणसंग्रामामध्ये अखेर शिवाजी महाराजांना ह्या जसवंतराव पालवणकर आणि सूर्यराव सुर्याचा जो वेढा होता तो वेढा फोडण्यामध्ये त्यांना यश मिळालं, आणि राजे विशाळगडावरती पावते झाले. विशाळगडावरती गेल्यानंतर राजांनी काय केलं असेल तर सर्वप्रथम किल्लेदाराला सूचना दिली की अरे भांड्यांचे आवाज काढा, माझे बाजी त्या ठिकाणी गजापूरच्या त्या दिल्लीमध्ये आपलं सैन्य घेऊन लढत आहेत, त्यांना कळू दे की त्यांचा राजा विशाळगडावरती पोचता झालेला आहे सुखरूप. ते माझ्या या तोफांच्या आवाजाची वाट बघत असतील. त्या तोफा डागा. शिवाजीराजांचे हे शब्द ऐकल्यानंतर त्या
त्या विशाळगडावरून तोफांचे आवाज करण्यात आले आणि ते आवाज ज्यावेळी या पावनखिंडीमध्ये मरणासन्न अवस्थेमध्ये माजी प्रभू होते त्यांनी ते आवाज ऐकले आणि त्या ठिकाणी ते आवाज ऐकल्यानंतर त्यांनी आपला प्राण ह्याच पावनभूमीमध्ये ह्याच खिंडीमध्ये सोडलेला आहे. आणि अशा रीतीनं ही इथून जवळजवळ 12 किलोमीटरवरती गजापूर नावाचं मोठं गाव आहे. त्या गजापूरच्या नावावरून ही गजापूरची खिंड ही इतिहासामध्ये माजी प्रभू, फुलाजी प्रभू, शिवाकाशी ह्या सगळ्यांच्या हृदयानं पावन झाली म्हणून ती पावनखिंड म्हणून प्रसिद्ध झाली. हा असा इतिहास ह्या पावनखिंडीचा. तुम्ही आता जो काय पावनखिंड बघून आला असाल तो इतिहास, आज जो चिकन तुम्ही तुडवला तो चित्रपटात बाजी प्रभू तुडवतात का? नाही. दगडाआड बसून युद्ध कोण खेळतं का? नाही. असा आवाज बाजी प्रभू काढतील का? नाही. त्यामुळे त्या चित्रपटाची संकल्पना वेगळी ठेवायची. दुसरा याच्यामध्ये एक आणखीन प्रश्न आहे, म्हणजे बाजी प्रभूंनी सुद्धा जो चित्रपट काढला त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलंय की बाजींना काय झाली आहे, बंदुकीच्या गोळीने मारलेलं आहे. बरोबर आहे ना? आता मुघलांकडे बंदुका होत्या, महाराजांकडे पण बंदुका होत्या, पण जर त्यांना बंदुकीच्या गोळीनेच मारायचं होतं काय तर 7 तास युद्ध कशाला खेळतील? बाजी समोर युद्ध खेळतायत, लपून तर खेळत नाही काय, मग मारायला काय हरकत होती? मग त्यांच्याकडे काय एकच गोळी होती का बाजी प्रभूंसाठी सेपरेट ठेवलेली? नव्हती. गोळी असणार, बंदुका म्हटल्यानंतर 8, 10, 25, 50, 100 गोळ्या असणारच. सगळ्यांना फटाफट मारू शकले असते ना ते लोक निवडून. त्यामुळे ते चित्रपट आहेत, त्यांना चित्रपटात राहू द्यावं. जो इतिहास आहे तो इतिहासात राहू द्यावा, या मताचं मी आहे. आलं लक्षात? तर अशा रीतीनं ही गजापूरची पावनखिंड या 50 वर्षाचा हा जो शिवकालमय इतिहास सुवर्णाक्षराने या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये लिहिला गेला काय, त्यातलं हे अत्यंत महत्वाचं असं प्रकरण, अर्थात पावनखिंड या ठिकाणी जन्मास आलं आणि पुण्य झालं, पवित्र झालं. तर मंडळी अशा रीतीनं गेली 15 वर्ष, हे आपलं 15 वर्ष आपण ही एकदिवसीय मोहीम पन्हाळगड ते विशाळगड हे आपण दरवर्षी करतो. त्याचा उद्देशच आहे की त्यांनी किती काबाड कष्ट उचलले, त्यांनी किती यातना सहन केल्या आणि तेव्हा कुठेतरी हे 350 किल्ल्यांचं हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. ही यातना, हे कष्ट, या कष्टांची जाणीव आपल्याला व्हायला हवी. त्यावेळी त्या हिंदुत्वाचं मोल आपल्याला कळेल अधिक चांगल्या प्रकारे. म्हणून आणि त्या 300-600 मावळ्यांना ही श्रद्धांजली म्हणून जिजाऊ प्रतिष्ठान गेली 15 वर्ष दरवर्षी हा सोहळा आपण या ठिकाणी करतो. त्याप्रमाणे तो सोहळा या ठिकाणी याही वर्षी संपन्न झालेला आहे. हा इतिहास मी इथे संपवतो. इथून पुढे 16 किलोमीटर विशाळगड आहे. आपण विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत चालत जाणार आहोत, कारण त्या ठिकाणी सुद्धा युद्ध प्रसंग आहे. म्हणून आलं लक्षात, त्या ठिकाणी सुद्धा काही मावळे मी आपला प्राण दिलेला आहे, म्हणून तिथपर्यंत जायचे. बरीच मंडळी म्हणतात आपण पावनखिंडीत आलो आणि पावन झालो. नाही होत. तिथे सुद्धा प्राणाहुती पडलेल्या आहेत. तिथे पण तुम्ही गेलं पाहिजे, तोही तितकाच महत्वाचा आहे. त्यांचाही सुद्धा जीव तेवढाच महत्वाचा होता. तर असा हा पावनखिंडीचा इतिहास. आपण इथून पुढचे 16 किलोमीटर चालणार आहोत. यथाशक्ती यथामती मला जेवढं ज्ञान होतं तेवढं ज्ञान मी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. तो गोड मानून घ्या. काही चूकभूल झाली असेल तर मोठ्या मनानं क्षमा करा. आणि एवढं बोलून मी माझा इतिहास तिथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. तो अभी हम लोग ने पावनखिंड का इतिहास जान लिया वहाँ पे, और अभी वहाँ से अभी हम लोग
विशालगढ़ की तरफ जा रहे हैं, जो मतलब 300 लोगों की टुकड़ी पावन खिंड में रुकी थी और 300 लोग शिवाजी महाराज के साथ गए थे। तो विशालगढ़ के नीचे भी एक युद्ध हुआ था, तो वो युद्ध भी उनको भी श्रद्धांजलि देनी है हमको। तो इसके लिए हम लोग विशालगढ़ तक भी चल के ही जाएंगे। अभी यहाँ से आगे 16 किलोमीटर का ट्रैक है, तो वो भी हमको चल के ही जाना है। काफ़ी टाइम से चल रहे हैं, अभी भी 4 किलोमीटर ही क्रॉस हुआ है, अभी थोड़ा और बाकी है, 12 किलोमीटर बाकी है। मारना ले जाओ। गजापुर विशालगढ़। सुबह हो गई है, अभी भी चल रहे हैं। मॉर्निंग हो गई, अभी जस्ट आ ही गया है किला। अभी रुकना है यहाँ पे, श्रद्धांजलि अर्पण करनी है और फिर बस में बैठ के निकलना है। लेकिन अभी तक हम लोग उस जगह पे पहुँचे नहीं हैं। अभी काफ़ी थक गए हैं क्योंकि 24 आवर्स से ज़्यादा हो चुका है। हम लोग चल रहे हैं मतलब जाग रहे हैं। अभी एक घर में पूछा, उन्होंने बोला अभी भी 2 किलोमीटर है। ठीक है, कोई बात नहीं, जाना तो है। बसेस भी पहुंच गई, पीछे देखो अभी। हम लोग भी पहुंचे नहीं है, देखने अभी तक। फाइनली विशालगढ़ 1 किलोमीटर दिख रहा है। अभी जो अंकल जा रहे थे उसने भी 2 किलोमीटर बताया था। अभी चलते 1 किलोमीटर पे भरोसा रख के चलते। इस तरफ पूरा अंधेरा है, इस तरफ उजाला है, लेकिन फॉग है पूरा। अभी ऑलमोस्ट आ ही गया है, सामने बस दिख रही है, मतलब हम लोग पहुंच गए हैं। फाइनली आ गए। सर ने भी कॉन्ग्रेचुलेशंस की है, लेकिन हम लोग तो पहुंच गए। ये रही बस मेरी वाली। बारिश बहुत ज़्यादा है, वीडियो क्लियर नहीं आएगा। हाँ, गुड आफ्टरनून। आज मॉर्निंग में विशालगढ़ पे लोग पहुँचे। उसके बाद आगे का मैं बना नहीं पाया क्योंकि मुझे जल्दी से जल्दी कोल्हापुर की गाड़ी मिल गई वहाँ से ही, तो मैं वहाँ से आगे निकल आया। अभी मैं गगन बावड़ा पहुँचा हूँ और यहाँ से अभी मैं देवगढ़ जा रहा हूँ। सॉरी, मैं आप जो श्रद्धांजलि का जो कार्यक्रम रहता है मैं उसमें शामिल नहीं हो पाया।